हाय गाईज, वेलकम बॅक टू माय फॅशन चॅनल। मी तुम्हाला हॉबी क्लासेसमध्ये 4 टक्स ब्लाऊज शिकवत आहे। ह्या ब्लाऊज मी 3 भागामध्ये डिवाइड केलेला आहे। यामध्ये आहे हा पार्ट 1, हा बॅक साईड आहे, त्यानंतरचा आहे पार्ट 2, हा फ्रंट साईड आहे आणि यानंतरची ही मापं दिलेली आहेत आणि हा नंतरचा आहे स्लीव्ज। या 3 भागामध्ये हा विभागलेला ब्लाऊज असून तुम्हाला आता हे समजून सांगत आहे की पार्ट 1 कसा करत आहे। तर पार्ट 1 करण्यासाठी आपण जी मापं घेतलेली आहे त्याच्या सहाय्यानेच आपण पार्ट 1 तयार करणार आहोत। यासाठी आपल्याला इथून या रेषेपर्यंतची जी लाईन आहे ती आपण उंची घेतो, इथे कापडाची आपण घडी ठेवतो। तर काय करायचं आहे, इथून जी लांबी आहे, ब्लाऊजची जी उंची असेल त्यामध्ये अर्धा मिळवायचा आहे। त्याप्रमाणे इथे 14.5 आलेले आहे, त्यामुळे इथून इथपर्यंत मी 14.5 घेतलेली आहे आणि इथून ही लाईन जी आहे ती आपण मोंडा भाग काढतो, तर हा भागासाठी इथे मी 6.5 घेतलेला आहे। इथून हा शोल्डरचा भाग असतो, यासाठी इथे 7.5 घेतलेला आहे आणि ह्या भागाला हा 10 इंच घेतलेला आहे, हा 9 इंच घेतलेला आहे। यानंतर इथे गळ्यासाठी आपण 3 इंच इथून इथपर्यंत घेतलेला आहे आणि गळा आवडीप्रमाणे असतो, तरी पण मी इथे माझ्या आवडीप्रमाणे 5 इंच घेतलेला आहे आणि हा राऊंड शेप देऊन झालेला आहे। यानंतर अर्धा इंच शोल्डर उंचावर घेतलेला आहे आणि इथून इथपर्यंत जे आहे ती लाईनचं मध्य घेऊन इथून हा बाहेरचा राऊंड शेप दिलेला आहे। हा बॅक साईडच्या बाहीसाठी हा भाग आहे। इथून नंतर हा टक्स देण्यात आलेला आहे। हा टक्स कसा दिला आहे, तर या रेषेपासून या रेषेपर्यंत 3.5 इंच घेतलेलं आहे आणि इथून याची लांबी 5 इंच घेतलेली आहे। दोन्ही बाजूला अर्धा इंच घेऊन ही सरळ रेष घेऊन हा टक्स तयार केलेला आहे। याप्रमाणे हा पार्ट 1 तयार झालेला आहे। तुम्ही वेळोवेळी व्हिडिओ बघून हा कसा आहे तो बघू शकतात। आता पार्ट 2 आपण तयार करण्यासाठी काय केलेलं आहे, तर डायग्राम फ्रंटचं जसं बॅक साईडचं जसा होता तसाच आपण ठेवलेला आहे। याच्यामध्ये इथून उंची ही 14.5 आहे, त्याच्यानंतर इथे 6.5 आहे, इथून जो गळा आहे तो 3 इंचचा आहे, शोल्डर 7.5 इंच आहे, इथूनचा हा भाग 10 इंच आहे आणि हा भाग 9 इंच आहे। याप्रमाणे आपण हा बाहेरचा इथून अर्धा इंच घेतलेला आहे शोल्डर उतार, इथून गळ्याचा शेप आपण दिलेला आहे। गळा आवडीप्रमाणे आहे, तुम्ही 6 इंच पण घेऊ शकतात। त्याप्रमाणे तुम्हाला इथे हा जो भाग आहे तो इथून या रेषेपासून या रेषेपर्यंत 2 इंच घ्यायचा आहे। या दोघांचा मध्य काढायचा आहे, शोल्डरचा आणि हा भागचा मध्य काढल्यानंतर इथे अर्धा इंच घ्यायचा आहे आणि हा शेप याप्रमाणे आपल्याला द्यायचा आहे। हा फ्रंट साईडचा बाहीचा शेप असतो, त्याप्रमाणे ते हा फ्रंट साईड तयार होतो। ते शोल्डर उतार घ्यायचं आहे आणि आता आपल्याला टक्स तयार करायचे आहेत। तर टक्स करण्यासाठी आपण काय करणार, इथून ही लाईन आपण घेणार, ही 3.5 इंच लांबीची असेल, 2.5 इंच हिची उंची असेल आणि अर्धा इंच दोन्ही बाजूला असणार। त्याप्रमाणे हा टक्स बनवण्यासाठी सुद्धा आपल्याला 3.5 इंच घ्यायचा आहे, 2.5 घ्यायचा आहे आणि अर्धा इंच घेऊन हा टक्स बनवायचा आहे। हा टक्स बनवण्यासाठी आपल्याला या लाईनीपासून इथपर्यंत 3.5 इंच घ्यायचं आहे। याची जी लांबी आहे ती 6 इंच आहे आणि अर्धा इंच घेऊन हा टक्स बनवायचा आहे। आता राहिलेला चौथा टक्स बनवण्यासाठी आपण काय करणार आहोत, तर इथून हे 2 इंच घेतलेलं होतं, तिथून आपण 6 इंच लांबी घेऊन अर्धा इंच घेऊन हा टक्स बनवायचा आहे। याप्रमाणे आपला हा पार्ट 2 तयार झालेला आहे। आता पार्ट 3 आपण बघण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर पार्ट 3 साठी आपल्याला बाहीची जी उंची आहे ती 12.5 आहे, ती आपण घेतलेली आहे। 2 इंच आपण जास्त ठेवलेलं आहे फोल्ड पट्टीसाठी। नंतरचा इथला भाग आपण 8 इंच घेतलेला आहे, हा भागसुद्धा 8 इंचच घेतलेला आहे आणि इथून आपण 3.5 इंच घेऊन या सेंटरपर्यंत एक सरळ लाईन केलेली आहे। त्याचा मध्य काढून वरचा फुगीर भाग घेतलेला आहे। परत या दोघांचा मध्य काढून हा मध्याच्या खाली अर्धा इंच घेऊन आपण हा अर्धा फुगीर भाग दिलेला आहे। परत या दोघांचा मध्य काढून याच्यावरती अर्धा इंच घेऊन आपण हा फुगीर भाग दिलेला आहे आणि हा शेप आपण पूर्ण केलेला आहे। हा बाहीसाठी असलेला शेप आहे। त्यानंतर इथे 1 इंच आपण घेतलेला आहे, इथे अर्धा घेतलेला आहे आणि ही लाईन आपण अशी ड्रॉ करून हा डायग्राम पूर्ण केलेला आहे। याप्रमाणे हा आपला स्लीवचा डायग्राम झालेला आहे। याप्रमाणे हा भाग पूर्ण होतो।